उभे विटे वारी सुंदर दान उभे विटे वारी सुंदर दान उभे विटे वारी सुंदर दान उभे विटे
हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख पाहिलंच मुख आवडीने पागिनाच मुख आवडीने पाहिलंच मुख आवडीने पागिनाच मुख आवडीने तुळशी हार काच पितांबर काच पितांबर तुळशी हार काच पितांबर काच पितांबर तुळशी हार कास पितांबर कास पितांबर तुळशी हार कासे पितांबर कास पितांबर आवडे निरंतर हेची दान 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 तुळशी हार काच पितांबर काच पितांबर तुळशी हार काच पितांबर काच पितांबर तुळशी हार कास पितांबर तुळशी हार कास पितांबर कास बजवा स्वामाधव परवा सुख झाले हो सजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा परवा स्वामाधव परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे सर्व दुःखाचे आगर सर्व
तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती भय निरसली खंती भय निरसली खंती कृत कृत्य झालो कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो अनन कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले भय निरसली कंते मध्य निरसली कंते भय निरसली कंते तुका मने काढ तुका मने काढ आता करुण शके बड काढ करुण शके बड आता करुण शके बड तुका मने काढ तुका मने काढ तुका मने काढ करुण शके बड आता करुण शके बड आता येऊन शके बड आता येऊन शके आता करुण शके बड तुम्ही सांभाळिले अन तुम्ही सांभाळिले भय निरसली कंती भय निरसली कंती भय निरसली कंती भय निरसली कंती जन्म आलो त्याचे 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 जन्म आलो त्याचे
Thank you.
विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरधारी हरि विठ्ठल राजा विराज रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय भारत माता की की जय जय हिंदू धर्म की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पार्वती पदे हर हर जन्मालो त्याचे आजी पड झाले सच्चे तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंदी कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंदी तुका म्हणे काढाता करू न शक्य बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंदी नमो विठ्ठला राज या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलाबद्ध बुद्धरावतावतारम कलंकं कतिज्योतिकामोदिवक्त्रं फलानीशवादा पुनोदारहृदक्षं समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती विठ्ठला अनंत कोटी ब्रह्मांड नायक तळिदित पितांबरधारी भक्तवंच कलुद्र भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय या संत द्वयांच्या आशीर्वादाने परमपवित्र अशा कणकणे निरादिनी नर्मदा मैयाच्या कृपेने आजचा जो कार्यक्रम आहे अख्खी निमित्ताने सर्वांना माहिती आहे ज्ञात आहे पण वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं अनुषंगाने आपल्या स्वर्णनगरी जळगावमधील हे इंद्रप्रस्थ परिसर या परिसरातील अत्यंत गोड व्यक्तिमत्व जळगावमध्ये ज्यांचा फार मोठा गोतावडा आहे वेदशास्त्र संपन्न आदरणीय श्री हरिभक्त परायण विवेकजी महाराज जोशी यांनी अत्यंत खडतर प्रवास करून पतित पावन पाप मोचिनी नर्मदा मैयेची गोड अशी परिक्रमा केली आणि त्याच्या पूर्ण आहुतीच्या निमित्तानं आजचा कन्यापूजनाचाही कार्यक्रम अन्नदानाचाही कार्यक्रम आणि ज्ञानदानाचाही कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आयोजित आहे कार्यक्रमाकरता उपस्थित एकाहुनी वडिले अशी सर्वच मंडळी आदरणीय विवेक महाराजांवर प्रेम करणारी या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय श्रुत हरिभक्त परायण आमचे मनोज महाराज आहेत आदरणीय श्रुत हरिभक्त परायण भजन सम्राट मयूरजी महाराज दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत तो टाळ घेऊन टाका आदरणीय श्रुत हरिभक्त परायण भजन सम्राट रामजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत राधे कृष्ण वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष आदरणीय गोपाल महाराज दापोरेकर यांच्या गुरुकुलातील सारे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय श्रुत हरिभक्त परायण आमचे मंगल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय आमच्या जोशी महाराजांवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे श्रुत हरिभक्त परायण मृदंग सम्राट कानादेशाचं वैभव मयूरजी महाराज खाकुर्डीकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मयूर महाराजांच्या माध्यमातून या साऱ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आदरणीय आमच्या साऊंड सिस्टीमचे मालक विक्की दादा यांची पण उपस्थिती आहे आदरणीय श्रीयुत हरिभक्त परायण आमचे नामदेव दादा यांची पण उपस्थिती आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम साता समुद्राच्या पलीकडे जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आदरणीय विवेक महाराजांनी ज्यांनी माझा जवळीक संबंध आणून दिला आदरणीय श्रुत हरिभक्त परायण माझ्यावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व भावलाल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत हा परिसर माझ्यासाठी काही नवीन नाही मला असं वाटतं जळगाव मधलं माझं पहिलं कीर्तन याच परिसरात झालं होतं तुम्हाला आठवतं ना आठवतं मला माहीत नाही जळगाव शहरातील माझा पहिला मित्र आदरणीय माझा स्वामी दादा आणि त्याचबरोबर संदीप महाले ही दोनही लोक माझ्यावर नितांत प्रेम करणारी की ज्या वेळेस भाऊलाल दादा माझ्याकडे काही नव्हतं तसं आजही काही नाही पण काही नव्हतं
त्यावेळेला यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं आणि गणपती उत्सवात इथंच मंदिरावर कीर्तन माझं आणलं होतं. त्यानंतर 2-3 कीर्तन झाले आणि पुन्हा आदरणीय विवेक महाराजांमुळे या ठिकाणी पुन्हा येण्याचा योग आहे. सज्जन हो, सेवेकरता जो अभंग निवडलाय, अभंग अत्यंत गोड आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सांगतात की सज्जनो, पवित्र अशी काया मिळाली, पुन्हा हे शरीर मिळेल याची गॅरंटी नाही. आता मिळालं ना, याचं सोनं करा. काही लोकांना शरीर मिळालं पण याची किंमत कळाली नाही. आउट हात का मानव देह, हरीने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. देवानं सुंदर अशी काया दिली सज्जनो, ईश्वर प्राप्ती करता, देवाच्या प्राप्ती करता. बाकी साऱ्या गोष्टी होत राहतील, पण ईश्वराची प्राप्ती या मानव देहाचं सर्वोत्कृष्ट साध्य जर काय असेल तर तो परमात्मा आहे. शरीर हे साधन आहे, यातून परमात्म्याला साध्य करून घ्यायचं आहे. कारण या जगात साऱ्या गोष्टी मिथ्या आहेत, फक्त देव सत्य आहे. तुकोबराय एकदा नाही, दोनदा नाही, 3दा बोलतात की सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सारं जग मिथ्या आहे आणि देव सत्य आहे. त्या देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केले पाहिजेत. पण दुर्दैव, देव न मानणारी लोक हिंदू धर्मात जन्माला आली. अरे मुसलमान किती शिकला, त्याला कधी नमाज पडायची लाज वाटत नाही. ख्रिश्चन लोक मोठी मोठी शास्त्रज्ञ झालेत, तरी त्यांना येशू समोर गुडघे टेकायची लाज वाटत नाही. दुर्दैव फक्त आमच्याकडे आहे. आमच्या लेकरांनी 2 पुस्तकं वाचले की ते देवाचं अस्तित्व मान्य करत नाही. बरेच विज्ञानाच्या जोरावर उड्या मारणारी लोक आम्हाला भेटतात. महाराज, या जगात देव नाही. का नाही रे बाबा? तो दिसत नाही म्हणून नाही. बर, जे दिसत नाही ते नाही का? तो म्हटला अजिबात नाही. मग मी तुला देव दावणार. तो म्हटला काय करावं लागेल? म्हटलं घरी जा आणि इलेक्ट्रिकच्या बोर्डात 2 बोटं घालून पहा. तो म्हटला करंट लागेल. अरे भल्या माणसा, करंट नसतं. तो म्हणे असतं. म्हटलं मग दाखव. जसं करंट असून दाखवू शकत नाही, तसं देव असूनही दाखवू शकत नाही. सजनो, जसा प्रश्न विचारणारा असला तसं उत्तर द्यावं लागतं. आता महाराज लोक सांगतात खरं खोटं देवाला माहिती. शाळेत अचानक साहेब धडकले. साहेबांनी विचारलं, पोराओ सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल? पोरं म्हटले, साहेब आमचा वर्ग ना जिल्ह्यात पहिला आलाय, फार मेडल मिळालेत आम्हाला. तुम्ही प्रश्न विचारावं आणि त्या क्षणी आम्ही उत्तर द्यावं. बोला तुमचा प्रश्न काय? साहेब म्हटले, पोराओ सांगा, 1 रुपयाला 6 आंबे, माझं वय किती? पोरांना कळच ना प्रश्न काय. पहिलं पोरग फेल, दुसरं पोरग फेल, तिसरं पोरग फेल, सारे पोरं फेल होत गेले. का? प्रश्न चुकीचा आहे. अरे भागाकार कर की गुणाकार कर, वजाबाकी कर की बेरीज कर, गणितच कळत नाही. सारे पोरं फेल. एक मागचा बेंचवर झोपलेला, त्याच्या भावकीनं उठवलं. अरे उठ, काय झालं? साहेब आलेत. बर, काय करतात? प्रश्न विचारतात. साहेब त्याच्यापर्यंत आले. का रे बेटा, नाव काय तुझं? तो म्हटला विकी. माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो? देतो ना साहेब. विचारा काय प्रश्न आहे तुमचा? साहेब म्हटले सांग. 1 रुपयाला 6 आंबे, माझं वय किती? विकी म्हटला 42. आणि बरोबर साहेबाचं वय 42 होतं. साहेब अवाक झाले. सरांना म्हणू लागले, सर तुम्हाला कळतं का हो? हुशार पोरं मागे बसवता आणि ढ पोरं पुढे बसवता. किती गोड पोरग आहे. विकी खरं सांग बेटा, कोणती मेथड वापरली? गणित कसं सोडवलं? फार सोपं होतं साहेब. अरे पण सोडवलं कसं ते तर सांग. साहेब आमच्या कॉलनीत एक हाफमॅड आहे, त्याची वय 21 आहे. तुम्ही मला फुलमॅड दिसता, तुमची वय 42 आहे. प्रश्न विचारणाऱ्यावर अवलंबून आहे प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. नाही हसू आलं तरी हसा, म्हणजे मला बरं वाटतंय. सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा प्रश्न विचारणाऱ्यावर अवलंबून आहे प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. विठाला विठाला देव पाहण्याकरता काहीतरी क्रिया कराव्या लागतात. जसं तूप कुठून निघतं? माय मावल्यावर तूप कुठून निघतं माहितीये तुम्हाला? दुधातून.
मी तुमच्याकडे लिटरभर दूध दिलं आणि सांगितलं मला यातनं तूप काढून द्या, शक्य आहे का ते? नाही. त्याला तापवावं लागेल, त्याला गार होऊ द्यावं लागेल, त्यात विरजण टाकावं लागेल, त्याला मुरू द्यावं लागेल, त्याला घुसळावं लागेल, त्यातनं लोणी निघेल, ते तापवावं लागेल, तेव्हा तुम्हाला तूप मिळेल. तसं देव पाहण्याकरता सुद्धा काहीतरी क्रिया कराव्या लागतात. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. देव पाहण्याकरता काही क्रिया आहेत सज्जनो. देव सत्य आहे, बाकी सार मिथ्या आहे. मग का हो, देव पाहण्याकरता जंगलात जावं का? विवेक महाराजांसारखं घरादाराचा त्याग करून 6 महिने मैयेची परिक्रमा करावी का? नाही नाही नाही. संतांनी फार सोपे मार्ग सांगितलेत. संसारच करावा, सुखे करावा संसार. पण आम्हाला संसाराची व्याख्या कळाली नाही. आम्हाला जर विचारलं ना संसार म्हणजे काय, आम्ही सहज उत्तर देतो. 2-4 एकर शेती, 5-25 लाख रुपये बँकेत, माझा बंगला, माझी बायको, 2 शेंबडे पोरं, याचं नाव संसार नाही सज्जनो. अरे असा संसार चिड्या मुंग्या सुद्धा करतात. संसार आदर्श करता आला पाहिजे. जो केला सावता महाराजांनी. कांद्यात हरी पाहिला, गिलक्यात हरी पाहिला, लसणात हरी पाहिला, कोथंबिरीत हरी पाहिला, विठ्ठल जडीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. सावतोबा म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, मोठ नाडा भीर दोरी अवघी व्यापियली पंढरी. अरे कांद्यात विठ्ठल, गिलक्यात विठ्ठल, इतका आदर्श संसार केला की सावता महाराज पंढरीला गेले नाही. पंढरीचा देव सावता महाराजांना भेटण्याकरता आला. याचं नाव संसार आहे. संसार केला कोणी? ज्ञानोबरायांनी. ज्ञानेश्वर महाराजांना मुलं 4, ज्ञानी, मुमुक्षु, जिज्ञासू आणि संसारी. 4 करता माऊलीनं प्रॉपर्टी कमवली. विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी, हरिपाठ आणि मग माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीण, अवघाची संसार सुखाचा करीण. बोला अवघाची संसार सुखाचा करीण, अवघाची संसार सुखाचा करीण. आनंदे परिण तिन्ही लोक, आनंदे परिण तिन्ही लोक. जाईला गे माये दया पंढरपुरा, जाईला गे माये दया पंढरपुरा. आनंद परिण तिन्ही लोक, आनंदे परिण तिन्ही लोक. जाईला गे माये दया पंढरपुरा, जाईला गे माये दया पंढरपुरा, दया पंढरपुरा. ज्ञानोबरायांसारखा संसार कोणाला जमला नाही. किती ऐश्वर्य ज्ञानोबरायांकडे. अरे जयाची द्वारी सोन्याचा पिंपड, सांगा ना एवढी संपत्ती आहे कोणाकडे. आणि जर ताकद म्हणाल ना तर सर्वात निर्बुद्ध प्राणी रेडा, तुम्ही ज्याला म्हणतात ह्याला, तो ज्ञानोबरायांनी बोलवला. किती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमय शामुखी पदवीला, वेदमय शामुखी पदवीला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमय शामुखी वदवीला, वेदमय शामुखी वदवीला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. अरे रावणाकडे
शंका होती ज्ञानोबरायांकडे अलंकार आहे, ज्ञानोबरायांनी एवढी श्रीमंती कोणाकडे नाही, ताकद एवढी कोणाकडे नाही, वैभव कोणाकडे नाही, संसार करायचा ना ज्ञानोबरायांसारखा नाही जमत ना. अजून सोपं सांगतो, संसारच करा कोणासारखा, तुकोबरायांसारखा. तुकोबरायांसारखा संसार कोणाला जमणार आहे? बरेच लोक म्हणतात तुकोबराय गरीब होते. अरे नाही बाबा, तुकोबराय समाजाला कळालेच नाही अजून. तुकोबरायांच्या घरात चुलीवर 1.5 फुटाचं गवत होतं, मला मान्य आहे. तुकोबरायांच्या घरामध्ये नित्य एकादशी होती, मला मान्य आहे. तुकोबरायांच्या विण्याला तार नव्हत्या, मला मान्य आहे. तुकोबरायांच्या चिपड्या फुटल्या होत्या, मला मान्य आहे. तुकोबरायांच्या पत्नीला एकच लुगडं होतं, मला मान्य आहे. पण तुकोबराय गरीब होते हे मला मान्य नाही. तुकोबरायांची श्रीमंती काय करणार आहे हो? तुकोबरायांसारखं श्रीमंत या जगात कोणी नाही. तुकोबरायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. या महाराष्ट्रावर 2 जिजाबाईंची उपकार आहेत. एक शिवाजी महाराजांची आई आणि 2 तुकोबरायांची बायको. या दोघी जिजाबाई जर आल्या नसत्या तर या महाराष्ट्रात मला कीर्तन करता आलं नसतं आणि तुम्हाला ऐकता आलं नसतं. दोघींचे प्रचंड उपकार आहेत. एकीनं शिवबा दिले आणि दुसरीनं तुकोबा दिलेत. पण लक्षपूर्वक काही काम आहे. माझे हात जोडून प्रार्थना आहे तुम्हाला, या 2 जिजाबाईंचं चरित्र जीवनात एकदा तरी ऐका किंवा वाचा, तुमचं जीवन आदर्श होईल. त्यांच्यासारखं जगणं शक्य नाही आपल्याला, पण निदान ते चरित्र ऐकलं पाहिजे. या दोघी जिजाबाईंचं चरित्र सेम आहे. दोघींनी नवऱ्यासाठी भावाला सोडून दिलं. ऐकताय ना तुम्ही लाडक्या बहिणी हो? नवऱ्यासाठी भावाला सोडून दिलं म्हणजे सासरसाठी माहेर सोडून दिलं. तुम्हाला आमच्याकडं खेड्यात तर कुत्र सुद्धा गोड लागतं. कुठलं? हा, कुत्र गोड लागत नाही अशी बहीणच नाही महाराज. भावाचे फार गोडवे गाते बहीण. बहिणी इतकं भावावर प्रेम कोणी करत नाही. कधी बहीण घट्यावर बसली असेल, कुठले गाणे म्हटले असतील तर ते भावाचीच म्हणणार आहे. ती भावावर प्रचंड प्रेम आहे तिचं बरं का. बहीण भावाचं प्रेम हे फार निथळ प्रेम आहे. जगात सर्वच नात्यात स्वार्थ आहे, पण बहीण भावाच्या नात्यात स्वार्थ नाही. एक वेळ बहीण तरी स्वार्थ आणेल आताच्या युगात, पण भाऊ आणत नाही बरं का. बऱ्याच बहिणी 5-5, 7-7 वर्षापासून भावाशी बोलत नाही. कशासाठी? कशावरनं? ते सही देण्यावरून बरं का. सही देण्याचे सुद्धा पैसे मागतात बाया. भावाशी बोलत नाही. इथं सुद्धा बसल्यात 2 जणी. हा, मी चेहऱ्यानं ओळखतो. उठवू का? उपाधी होईल. मला फक्त एवढं सांगायचं आहे, भावाकडनं फक्त साडी आणि चोडीची अपेक्षा करा, दुसरी अपेक्षा करू नका. या दोघी जिजाबाईंनी सासरसाठी माहेर सोडलं. तुकोबरायांचे सासरे प्रचंड श्रीमंत होते. लक्षपूर्वक ऐका. पण कधी गेल्या नाही जिजाबाई आपल्या बापाकडं. सांगितलं नाही आप्पाजी गुडवेंना, माझ्या संसारात मला फार चणचण आहे, माझ्या संसारात खायचे वांदेत. तुकोबरायांचा जसा आहे तसा संसार केला मयूर दादा. ऐका ना, घरात पीठ नसायचं. पीठ नसलं तर कोणी उसनवार देत नव्हतं. जिजाबाईनं कोणी उसनवार देत नाही म्हणून, घरातले लोक भुके ठेवता येत नाही म्हणून उमर वेचून आणावेत आणि पिकलेल्या उमराचा लगदा करावा. बघा, आदर्श संसार करणारी महिला तीच आहे. नवराची जशी परिस्थिती असली तसं जी भागवून घेते ना, तिला आदर्श महिला म्हणतात. ती नवऱ्याच्या कष्टाची जाण ठेवते, ती खरी पतिव्रता असते. सजनो, त्या उमराचा लगदा जिजाबाईनं कराव्या, उमराची भाकरी करावी आणि नवरा जेवत नाही तोपर्यंत जेवू नये जिजाबाईनं. मायबाप, ती भाकरी टोपलीत कोंबावी, टोपली डोक्यावर ठेवावी आणि जिजाबाईनं जंगलाची वाट धरावी. भांडाऱ्या डोंगरावर जावं. तुकोबराय सापडले नाही ना, पुन्हा डोंगर उतरून यावं आणि भामचंद्र डोंगरावर जावं. भामचंद्र डोंगरावर तुकोबराय सापडले नाही ना, पुन्हा परत यावं आणि घोराड्या डोंगरावर जावं. दिवसभर जिजाबाईनं फिरावं. तुकोबराय भेटले नाही. पायपीट झाली. संध्याकाळी तुकाराम महाराज दिसल्याबरोबर जिजाबाईनं हात जोडावे, डोळ्यात पाणी यावं आणि तुकोबरायांना सांगावं, धनी
अहो किमान सकाळी कोणत्या डोंगरावर जाता सांगून जात जा, माझी पायपीट होणार नाही हो, मला दिवसभर त्रास होणार नाही, पाया पडते तुमच्या, सांगून जात जा. मला भाकर आणायला सोपं होतं. तुकोबराय म्हणतात आवले कशाला मला विचारतेस ग, सोपा पर्याय. देहू गावाच्या बाहेर आली की 3 वाटा लागतील तुला. तिघे रस्त्यांपैकी कुठल्याही रस्त्यानं 10 पावलं चाल. पुरचंडीवर माती उचल आणि कानाला लाव. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल आवाज आला त्या डोंगरावर निघून ये, मी तुला त्या डोंगरावर सापडेल. विश्वास नाही बसला जिजाबाईचा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्या, स्नान संध्या आटोपली, भाकरी थापल्या, टोपलीत कोंबल्या, टोपली डोक्यावर ठेवली आणि देहू गावाच्या बाहेर आल्या. 3 वाटा लागल्यात. भांडाऱ्याच्या रस्त्यानं जिजाबाई 10 पावलं चालल्या. मुठभर माती उचलली, कानाला लावली. अरे मातीत आवाज आला विठ्ठल 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 विठ्ठल. गदगद अंतकरण झालं जिजाबाईच. डोळ्यातनं गडगडा पाणी आलं. जिजाबाई स्वतःशी बोलते, अरे धन्य झालं माझं जीवन. काय माझ्या आईनं सूर्यनारायण आचला असेल, अशा पती परमेश्वराचा संसार मला करण्याकरता मिळाला. काय माझं पुण्य उदयाला आलं. अरे कोणाचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, माझ्या धन्याची पायधूड विठ्ठल विठ्ठल म्हणते. काय माझं जीवन, काय माझं पुण्य उदयाला आलं. आणि आनंदाच्या भरामध्ये जिजाबाई भांडारा डोंगर चढू लागली. वरून ऊन तापतय, खालून जमीन तापते, पायात चप्पल नाही हो. चालता 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 जिजाबाईच्या पायामध्ये काटा रुतला. जसा काटा पायात रुतला ना, रक्ताची चिरकांडी उडाली. आई ग म्हटली. जिजाबाई खाली बसली. डोळ्यातनं पाणी येतंय, पायातनं रक्त येतंय. काटा जिजाबाईला रुतला, पण घाम पंढरपूरच्या देवाला फुटला. त्यानं पटकन विटवून खाली उडी घातली. खांद्यावर घोंगडं टाकलं, हातात काठी घेतली, छोट्याशा लेकराचं रूप घेतलं आणि पंढरपूरचा देव जिजाबाई पुढे हात जोडून उभा आहे. आणि जिजाबाईला म्हणतो आई काय झालं. जिजाबाई त्या देवाला सांगते, त्या पंढरीच्या काड्यानं माझ्या नवऱ्याला वेड केलं. कोणाला सांगते, त्याला सांगते. काय, त्या पंढरीच्या काड्यानं माझ्या नवऱ्याला वेड केलं. देव म्हटले ताई मग काय झालं. त्याची भाकरी घेऊन चालली, पायाला काटा रुतला. देव म्हटले आई मी काढू का तुमच्या पायातला काटा. जिजाबाई म्हटली तू एवढूस लेकरू काय काटा काढशील. देव म्हटले बाई तुला एवढंही कळत नाही, मी चांगले चांगले काटे. जगाचा मालक, विश्वाचा पालनहार, पंढरीचा पाटील, तुकोबरायांच्या बायकोला काटा मुडला तो पंढरीहून काटा काढायला येतो आणि आपल्या दातानं काटा बाहेर काढतो. ही तुकोबरायांच्या संसारातली श्रीमंती आहे. जमत असेल तर करा असा संसार. जसाच्या तसा वृत्तांत जिजाबाईनं तुकोबरायांना सांगितला. तुकोबराय म्हणतात वा योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तू आम्हापाशी मागे पुढे. कुणाच्या स्वप्नात न जाणारा देव माझ्या घरातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा करतो. माझी भक्ती पराकाष्ठेला पोहोचली. माझं जीवन धन्य झालं, माझ्या जन्माचं सार्थक झालं. अभंगाच्या प्रथम जन्म आलो त्याचे, 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 जन्म
जन्मालो त्याचे 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 जन्मालो जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले सती तुम्ही सांभाळिले सती तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले तुम्ही हो जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे जोशी महाराजजी या लोकांना बोलवायचं ना फार प्रयत्न करावे लागतात, पण ते इथं आले ना, हे ट्रिपल प्रेम आहे. तुमचं प्रेम मयूर महाराजांवर आणि मयूर महाराजांचं प्रेम त्यांच्यावर आहे. हे दोघी महाराष्ट्रातला फार आवडता आवाज आहे बरं का. सध्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत नाही का, पण तरी मित्रत्व असतं ना. आणि सध्या तसं जोशी महाराजांना खूप धन्यवाद दिले पाहिजेत. एखाद्या ब्रह्मचार्यानं परिक्रमा करणं वेगळे महाराज, आंगेन मांगे दोन्ही हात संगे, तो करू शकतो. पण सारा परिवार घरी सौभाग्यवती मुलगी, छोटा मुलगा, आई बाबा एवढा सारा परिवार सोडून 6 महिने मैयेची बरं खरतर परिक्रमा केली. सज्जनो लक्षपूर्वक ऐका. इथं बसलेल्या किमान 50% लोकांना माहिती नसेल नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, काय असतं बाय, काय भान. भगवान शंकर एकदा तपश्चर्य करता बसले आणि ध्यान करायचं, धारणा करायची, साधना करायची असेल ना, तर त्याकरता योग्य जागा असावी लागते. जसं ज्ञानोबराय साधकासाठी साधने योग्य जागा सांगतात. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. साधकाच्या साधनेसाठी योग्य ती जागा ज्ञानोबरायांनी सांगितली की काय असावं. तसं ध्यान करायचं असेल, तपश्चर्या करायची असेल तर एकांत महत्वाचा आहे. म्हणून भगवान शंकर मैखल नावाच्या पर्वतावर एकदा साधने करता गेले, ध्यान करण्याकरता गेले आणि बसलेले असताना परमात्म्यांना घाम आला.
दरारून घाम आल्यामुळे काही घामाचे थेंब खाली पडलेत आणि त्या घामाच्या थेंबातून एका सुंदर कन्येचा जन्म झाला. ती कन्या म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, नर्मदा मैया आहे. त्या नर्मदा मैयेला, ओ मैया, त्या नर्मदा मैयेला भगवान शंकराने आपली मुलगी म्हणून स्वीकारलं आणि मैखल पर्वताकडे स्वाधीन केली की तुम्ही हिला सांभाळा, हिला लहानाचं मोठं करा. अनेक वरदान भगवान शंकरानं मैयेला दिलेत. हळूहळू नर्मदा मैया लहानाची मोठी होऊ लागली. भगवान शंकरानं दिलेली अमानत आणि मुलीचा पूर्वी वीट करत नव्हती जसा आता करतात. आता तरी मुलीबद्दल जरा आदराचं स्थान आहे लोकांच्या मनात, का तर मुली मिळत नाही म्हणून. पण मागे जा जरा 15-20 वर्ष, मुलीचा प्रचंड वीट पकडला लोकांनी. मुलगी म्हटली की लोकांच्या अंगाला काटे येत होते. त्याचा परिणाम आता भोगावा लागतोय. 35, 40, 42, काही 45 नव्हे यात. एक 45चा मला भेटला, म्हणे बाबा काही पहा. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बाटतो आता, 50 मध्ये तर माणूस मरतो काका, तू 45चा झाला रे. हे तुम्ही केलेलं पाप आहे. 15 वर्षापूर्वी कचाकच पोटात पोरी मारल्या, त्याचा परिणाम आता मुली मिळत नाही, त्याचाच परिणाम आहे. पण लक्षपूर्वक आहे का, मुलगी असावी बरं का. आमच्याकडे खानदेशात, हा खानदेश प्रांत आहे, पण तरी आपण आयराणी बोलत नाही शहरातले लोक. खेड्या भागात आयराणी भाषेत अशी म्हण आहे, पहिली कन्या दावी दुन्या. मुलगी असावी, एक तरी असावी. का बरं? मुलगी असावी एवढ्या करता की आपल्यावर कोणीतरी निखळ प्रेम करणारी. मुलगी सारखं प्रेम कोणी करत नाही सजनो. असं म्हणतात, पोरं झाले 12 पण पाजेल तो खरा. 12 पोरं असू देत, त्यांनी लात मारली की माणूस रडत रडत मुलीकडे जातो सजनो. मुलगी कधी बापाचा वीट धरत नाही, म्हणून मुलगी पाहिजे. आताचा काळ असो की पूर्वीचा असो, मुलगी बापाची इज्जत जोपासते. कदाचित मुलगा उडवू शकतो. मुलगी आणि मुलगा जमीन आसमानचा फरक आहे. मी नेहमी सांगतो कीर्तनात, दोघी शाळेतून घरी येऊ द्या, पोरगा आपली ती बॅग घेतो शाळेची आणि दन्न दिशी फेकतो. आईला म्हणतो जेवायला दे. पोरगी बॅग फेकत नाही, व्यवस्थित कपाटात ठेवते, हातपाय धुते, मग आईला विचारते, आई बाबा घरी आले नाही का ग? नाही आले, गेलेत मंदिरावर. जेवायला नाही मागत पोरगी, मंदिरावर जाते. बाबा तुमचं डोकं दुखतं का हो? दाबून देऊ का हो? विक्स लावून देऊ का? बाम लावून देऊ का? घरी चला ना, जेवून घ्या ना. तुम्ही नाही जेवले, आम्ही पण नाही जेवणार. बापाला गोड बोलून घरी आणते आणि जेवू घालते ती मुलगी. आणि बाप न जेवता जो जेवून बाहेर जातो तो मुलगा. कितीतरी उदाहरणं मला सांगता येतील. खेड्यातलं उदाहरण, तुमच्या घरी पाहुणे येऊ द्या आणि बोलवा मुलीला आणि मुलाला सुद्धा. मुलीला सांगा, बेटा आपल्या घरी साखर संपली, ही वाटी घे आणि बाजूच्या मावशीकडनं साखर आण. पोरगी ती वाटी घेते, आपल्या कडच्या किंवा आपल्या ओढणीच्या असा आड लपवते पोरगी. पाहुण्यांच्या समोरून जाते पण कळू देत नाही. मी का बरं चालली, हातात काय माझ्या, पाहुण्यांना समजत नाही. पण तिच्या जागेवर जर पोरगा असला तर, पप्या इकडे हा ग्लास घे, $10 घे आणि दूध घेऊन ये. तो ग्लास उलटा करतो, $10 दुसऱ्या हातात घेतो आणि पाहुणे पुढून वाजत नेतो. पाय रे, मा बापाच्या घरात दूध बी नाही रे. तो बापाची इज्जत विकतो. पण मुलगी तशी नाही आहे सज्जनो. म्हातारा मरो की म्हातारी अशी रडत येते ना महाराज. किमान आपल्या जवळ कोणीतरी ओरिजिनल रडणार पाहिजे, म्हणून तरी मुलगी असावी हो. मी नाही म्हणत, तुकोबरायांचं प्रमाण आहे. सासऱ्यासाठी रडे सून, अंतरीचा भाव भिन्न. बापासाठी रडे लेक, अंतरीचा भाव एक. अशी रडते ना महाराज, प्रत्येकाच्या डोळ्याला पाझर फोडते ती मुलगी.
म्हणून मुलीचा वीट धरला नाही पाहिजे, मुलीबद्दल प्रेमच मनात ठेवलं पाहिजे. हा मैखल नावाचा जो पर्वत आहे, जो राजा आहे, तो मा नर्मदेचं रक्षण करतो, मुलीसारखं वाढवतोय. पण जेव्हा लग्नासारखी झाली, माझ्यावर जबाबदारी आहे आणि जावई आपल्याला चांगला मिळाला पाहिजे. प्रत्येक बापाची इच्छा असते माझ्या मुलीला चांगला पती मिळावा, निर्व्यसनी मिळावा. म्हणून त्या मैखल नावाच्या पर्वताने सांगितलं की बुलबकाल नावाचा एक पर्वत आहे, त्या पर्वतावर काही गुलाबाची झाडं आहेत. त्या पर्वतावरचा जो प्रवास आहे तो अत्यंत खडतर आहे. जो कोणी जाऊन तिथून त्या गुलाबाचं फूल घेऊन येईल त्याला मी माझी मुलगी देईल. पूर्वी क्वालिटी बघायचे मुलामध्ये, प्रॉपर्टी बघत नव्हते. अनेक राजांनी राजकुमारांनी प्रयत्न केले पण ते कोणाला जमलं नाही. पण एक असा राजकुमार ज्याने ते शक्य करून दाखवलं, त्या राजकुमाराचं नाव आहे सोनभद्र. त्या सोनभद्र असणाऱ्या राजानं, राजकुमारानं ते फूल आणलं आणि मैखल नावाच्या पर्वताकडे दिलं. मैखल नावाच्या पर्वतानं सांगितलं, मी व्यवस्थित मुहूर्त येऊ द्या, माझ्या मुलीचं लग्न तुमच्या सोबत करून देईन. त्यालाही काही घाई नव्हती. महाराज सोनभद्र आपल्या राज्यात येऊन राहू लागला. मनोमन मैखल पर्वताकडून त्या सोनभद्रच्या शौर्याच्या गाथा, शौर्याचे पराक्रम मा नर्मदा ऐकत होत्या. आणि ऐकल्यामुळे अंतःकरणातली उत्कंठा वाढली की माझा होणारा पती आहे, यांना भेटलं पाहिजे, यांच्याशी हितगुज केला पाहिजे, यांना बघितलं पाहिजे. उत्कंठा मनामध्ये. पण पूर्वी मर्यादा होती, त्या मर्यादेच्या पोटी जाता येत नाही, कारण राजकुमारी आहे, राजाची कन्या आहे. म्हणून आपल्या एका दासीला जबाबदारी दिली. त्या दासीचं नाव जोहरी. तिला सांगितलं, जा आणि माझ्या होणाऱ्या पतीला निरोप दे किंवा माझं एवढं पत्र त्यांच्याकडे पोहोचव. तिनं सांगितलं, मी जाण्याकरता तयार आहे, पण अशा फाटलेल्या कपड्यांवर जाईल, त्याच्यावरनं तुम्हाला सुद्धा बघतील की काय असं निरोप देणारा पाठवला, म्हणून मला चांगले वस्त्र पाहिजेत. मा नर्मदेने आपले स्वतःचे अंगवस्त्र त्या जोहरीला दिले, स्वतःचे आभूषण दिलेत आणि दिसायला जोहरी सुंदर. ती दर कोस दोर मुक्काम करीत करीत सोनभद्रकडे आली. सोनभद्रने मा नर्मदेला पाहिलेलं नव्हतं. ती सुंदर स्त्री पाहिली आणि सोनभद्रेला वाटलं की ही नर्मदाच आहे आणि तो तिच्यावर प्रेम करू लागला. आणि दासी जरी होती, तिला जर राणीचा दर्जा मिळतोय, तिनेही सांगितलं नाही की मी नर्मदा नाही असं. म्हणून अनेक दिवस लोटले. मा नर्मदेला वाटलं मी पाठवलेली दासी जोहरी अजून काय येत नाही, बघण्याकरता गेल्या. आणि जे डोळ्याने पाहिलं, प्रचंड वाईट वाटलं मा नर्मदेला. आणि मा नर्मदा तिथून उलट्या पावल्यानं चालत्या झाल्यात आणि चालत असताना जलमय होऊन वाहून गेल्यात. भगवान शंकराने मा नर्मदेला अनेक त्या ठिकाणी वर दिलेत. देशामध्ये अनेक नद्या आहेत, पण बऱ्याचशा नद्या या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत नाहीत, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. अशा क्वचित नद्या आहेत ज्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. त्या नद्यांमध्ये अग्रगण्य स्थान जर कोणाचं असेल तर मा नर्मदेचं आहे. मा नर्मदेला भगवान शंकराने वरदान दिलेत की सार प्रलयात जाईल, प्रलयात काही शिल्लक राहणार नाही, पण तुझा अंत होणार नाही. मा नर्मदेला दिलेलं वरदान आहे. मा नर्मदेला सांगितलं की तुझ्या सानिध्यात राहणारा एक एक कंकड हा कंकड नसेल, तो शंकर असेल, म्हणजे त्यात माझं वास्तव्य असेल. इतर कुठूनही शिवलिंग आणा, त्या शिवलिंगात प्राण प्रतिष्ठा करावी लागते. पण ना नर्मदेच्या सानिध्यातलं शिवलिंग जर आणलं आणि त्यात प्राण प्रतिष्ठा नाही केली तरी त्यात भगवान शंकराचं वास्तव्य आहे असं मानलं जातं. भगवान शंकर मा पार्वती सहित अनेक देवी देवता, ऋषी मुनी, साधू संन्यासी मा नर्मदेच्या तटावर राहतील असं मा नर्मदेला वरदान दिलं. तू जलमयला आलीस, जलामध्ये राहणारा बलाढ्य कोण असेल तर मगर, हा मगर तुझं वाहन असेल. असे अनेक वरदान दिलेत. त्याबरोबर सर्वात महत्वाचं वरदान दिलं, अनेक नद्यांचं वेगळं वेगळं महत्व आहे. सध्या तीर्थांमध्ये पवित्र तीर्थ जर कुठलं असेल तर आपण गंगा मैयाला म्हणतो. पण लक्षपूर्वक ऐका,
मा नर्मदा कोणाकडे जात नाही. मा नर्मदेचं एवढं मोठं महात्म्य की गंगा मैया सुद्धा मा नर्मदेला भेटण्याकरता येते. काय मा नर्मदेचं महत्व आहे सज्जनो. जगाच्या पाठीवर या विश्वात अशी एकमेव नदी आहे की नदीची परिक्रमा केली जाते. त्या नदीचं नाव आहे मा नर्मदा. मा नर्मदेची परिक्रमा केली की मनुष्य पाप मुक्त होतो. त्याच्या जीवनात पाप राहत नाही. याच्या पलीकडे जाऊन सांगू, अरे या कलियुगात परमात्मा आहे की नाही मला माहित नाही, पण मा नर्मदा याचे अनेक उदाहरणं या महात्म्यांना विचारा. अरे आपण घरी असताना एखादी इच्छा केली तर आपल्या घरातले लोक पूर्ण करतील की नाही माहित नाही, पण ज्याने एकदा नर्मदा मैयेला आई म्हणून स्वीकारलं ती प्रत्येक आपल्या लेकराचे लढीवाड पुरवते, त्याची इच्छा पूर्ण करते. नर्मदा वासियांचे अनेक प्रसंग आहेत सज्जनो. आमचे एक मित्र आहेत मोहन महाराज, त्यांनी मला एकदा सांगितलं की आम्हाला शूलपाणीच्या झाडीमध्ये दाल बाटी खाण्याची इच्छा झाली. आता जिथं कोरान्न मिळणार नाही तिथं दाल बाटी कोण देणार, पण अवघ्या 3 तासात आमच्या समोर दाल बाटीची मधुकरी आली. काय मा नर्मदेचं महत्व आहे सज्जनो. जी जी इच्छा तुम्ही कराल मा नर्मदा ती इच्छा पूर्ण करते. आता नर्मदा वासी किंवा नर्मदा परिक्रमा करणारे अनेक आहेत. काही तर निव्वळ शोकसाठी करतात, काही काही तर जातात. एक कराड इथं गेला जो फक्त 32 दिवसात परत आला. मी म्हटलं तुला परिक्रमा केली कशी, मला टप्पे तरी सांग. महाराज काही काही लोक वर्ष 3-3 वर्षाची परिक्रमा करतात. काही रोडने चालतात, काही गाडीने परिक्रमा करतात, काही फटफटीनं करतात म्हणजे मोटरसायकलनं. पण आदरणीय महाराजांनी जी परिक्रमा केली ना ही अत्यंत खडतर आहे. म्हणजे मा नर्मदेचा किनारा सोडायचा नाही. किती मोठी दरी येऊ, किती मोठा डोंगर येऊ, किती मोठी झाडी येऊ, रोज सकाळची दुपारची संध्याकाळची त्रिकाल संध्या मा नर्मदेच्या मांडीवर बसून करायची. अशी सुंदर परिक्रमा आदरणीय जोशी महाराजांनी केली. जसं तुकोबराय म्हणतात तसं त्यांनी म्हणावं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. किती फार मोठा परिवार आहे त्यांचा असं नाही. त्यातल्या त्यात ब्राह्मण परिवार हा नाजूक परिवार आहे सज्जनो. ही लोक फार मोठा कष्ट करीत नाहीत बरं का. आपल्यासाठी पूजनीय वंदनीय हा परिवार आहे, पण इतका खडतर प्रवास आदरणीय जोशी महाराजांनी केला. मी भाग्यवान आहे की मला आज कीर्तन करण्याची सेवा मिळाली. हे तर माझं नाही, माझ्या पूर्वजांचं काहीतरी पुण्य असेल की सेवा करण्याकरता मला मिळाली. आणि याच्याही पलीकडे सांगू का, अरे नर्मदा वासियांना स्वतःच्या घरच्या लोकांची आठवण येत नाही. या महात्म्यानं परिक्रमेत माझी आठवण केली आहे, माझं भाग्य आहे. मला एके दिवशी अचानक आमच्या भाऊलाल दादांचा फोन आला, महाराज तुम्ही कुठे आहेत? म्हटलं मी घरी आहे. म्हणे शक्यच नाही. म्हटलं का? म्हटलं आपल्याकडे जे जोशी बाबा येतात ना ते नर्मदा परिक्रमा करतात, त्यांचं म्हणणं असं आहे, काहीतरी स्थान सांगितलं, गजानन महाराज इथं आहेत असं. त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर दाखवलं. अक्षरशः मी त्यांच्याकडे पाहिलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. सजनो, या गोष्टी पटापटा पटापटा मी पोपटासारखं बोलतोय. या गोष्टी बोलण्या सोप्या आहेत पण करणं अत्यंत कठीण आहे सजनो. हा खडतर प्रवास 6 महिन्याचा आदरणीय महाराजांनी केला आणि आपल्या 42 कुळांचा उद्धार आदरणीय महाराजांनी करून घेतला. काय सद्बुद्धी परमात्म्यानं त्यांना दिली. अशी अवस्था निर्माण होण्याकरता अनंत जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं सजनो. हे सारे धन्यवाद त्यांना नाही दिले पाहिजेत, त्यांच्या आईवडिलांना दिले पाहिजेत. कारण असं कर्तबगार पोरगा जन्माला येण्याकरता आईची कूस पवित्र असावी लागते आणि बापाचं रक्त पवित्र असावं लागतं. तेव्हा अशी क्रांतिकारी संतान जन्माला येते सजनो. मी नाही म्हणत, तुकोबराय म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. किंवा सावता महाराजांनी भगवंताला अंतःकरणात साठवलं. नामदेवराय काय म्हणतात, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. किंवा ज्ञानोबरायांचा जीवनपट सांगितला. काय म्हणतात आई रुक्माई, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. किंवा स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी
रामदास स्वामी काय म्हणतात, ऐसा पुत्र पोटी व्हावा समर्थ म्हणे करीन सेवा. नाही बाप, फार उदाहरणे देण्यासारखी. हा कुळ पवित्र, हा परिवार पवित्र, हे आईबाप पवित्र की ज्यांनी अशी संतान जन्माला घातली. सजनो, आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण जीवन जगत असताना परमात्म्याने आपल्याला कोरोनाच्या 3 लाटेंमधून वाचवलं, तरी काही लोकांची बेकारी अजून जात नाही, तरी काही लोकांच्या चुगल्या लावून अजून बंद होत नाही, तरी काही लोकांची निंदा करणं अजून बंद होत नाही, तरी काही लोकांचं सासूला सासऱ्याला त्रास देणं बंद होत नाही. सर्वात मोठं दुर्दैव आहे सजनो, सार इथं टाकून जायचं आहे. सजदज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. और कफन को कभी जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. काय कमवताय तुम्ही? अरे या जगात श्रीमंत 2, एक लंकेचा राजा रावण, दुसरा द्वारकेचा राजा कृष्ण. का बरं माहितीये का? दोघांची गावं सोन्याची होती. रावणाची लंका आणि कृष्णाची द्वारका. परिणाम काय झाला माहितीये का? एकाची जळाली आणि दुसऱ्याची. तुझा चिपडा डोळा कुठं चमकवतो तू? सर्व इथंच राहून जाणार आहे. 2 कोटीचा बंगला बांध, अजून असा इमानदार पोरगा जन्माला आला नाही. माझ्या बापानं कष्ट केले, त्याची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये उद्या, बाथरूम लय मोठं आहे. एक इमानदार पोरगा जन्माला आला नाही. म्हातारी मल्यावर सुनबाई म्हणणार नाही, आमची म्हातारी लय चांगली होती बुवा, तिनं लय कष्ट केले बुवा, चालता चालता कॉलनीत कोणाचं बी घरी घेऊन येत होती बुवा, तिचं प्रेत 2-4 दिवस बंगल्यात राहू द्या असं म्हणेन का सुनबाई? अरे नाक दाबते ती 4 तास झाले की. तुमचं काय नाही या जगात. म्हणून आता तरी सावध व्हा. परमात्मा कसा भेटेल, हा देह चंदनासारखा सुगंधित आणि सोन्यासारखा चमचमीत कसा बनवता येईल याकरता प्रयत्न करा. नाही तुम्हाला परिक्रमा करता येत जोशी महाराजांसारखी, किमान नर्मदा मैयेचं दिवसातून 2-4दा नाव घ्या, नामचिंतन करा, नामस्मरण करा. कलयुग केवल नाम आधारा. तरुण जायचं असेल तर नाम एकमेव साधन आहे सज्जनो. या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर संधी आली जीवनात. याचं कितीतरी लोकांनी सोनं करून घेतलं. किती उदाहरणं मला देता येतील, मोजून 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. कितीतरी उदाहरणं देता येतील मला. भागवतामध्ये एक हाती आहे, नाव त्याचं गजेंद्र. तो देवाचं अस्तित्व सुद्धा मान्य करत नाही. जगात देव आहे की नाही ही सुद्धा त्याला शंका आहे. पण एके दिवशी त्या गजेंद्राची दहशत होती. तो जर जंगलात निघाला ना, त्याला पाहून वाघ आणि सिंह सुद्धा रस्ता बदलायचे. असे बरेच गजेंद्र आहेत बरं का कॉलन्यांमध्ये. ते कॉलनीत निघाले की लोक लगेच घरात घुसतात. पण झालं काय, एकदा गजेंद्रानं सारा परिवार घेतला, त्याचे बायको, पोरं, सुना, नातवंड, आणि तो जलक क्रीडा करण्याकरता गेला. म्हणजे काय, वॉटर पार्कला गेला तुमच्या भाषेत. सोंडेत पाणी घेतो, मुलाच्या अंगावर फुवारा मारतो. सोंडेत पाणी घेतो, बायकोच्या अंगावर फुवारा मारतो. सोंडेत पाणी घेतो, नातवाच्या अंगावर फुवारा मारतो. फुवारा मारणं म्हणजे काय? बायकोच्या अंगावर फुवारा मारणं म्हणजे तिला 2-4 तोड्याची पोत करून देणं. पोराच्या अंगावर फुवारा मारणं म्हणजे काय? त्याला बंगला बांधून देणं. नातवंडाच्या अंगावर फुवारा मारणं म्हणजे काय? त्याला मोटरसायकल घेऊन देणं. पण फुवारा मारता 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 याची वय होऊन जाते. म्हणजे गजेंद्राचा पाय एका मकरानं पकडला आणि मकराला काळ म्हणतात. जसा पाय पकडला ना महाराज, तो गजेंद्र म्हणतो, पोरं माझा पाय मकरानं पकडला. गजेंद्राची बायको म्हणते, घाबरता कशाला? एवढे पोरं काय का माझे? काढा रे तुमच्या बापाला. बऱ्याच गजेंद्रांना ऍडमिट केलं की गजेंद्राच्या बायका म्हणता, पोरं 2-4 एकर फुकून द्या डॉक्टरच्या. असं नाही म्हणायचं, टेबलावर ठेवून द्या आणि म्हाताऱ्याला घरी घेऊन या. पण जेव्हा डॉक्टर सांगतो ना, आता गोड्या औषधी काम करत नाही, तेव्हा म्हातारीच म्हणते, पोराओ पिकलेलं पान आहे रे, केव्हा न केव्हा ते गळून जाणार आहे रे, यानं लय किडे पाडले रे, हा कीर्तनात बी बडबड करायचा रे.
यानं कंपाऊंड नाही सोडलं रे घराचं रे. काय याचे गुणगान ऐकू नका रे. जाऊ दे. दिलं ना सोडून. पण तेव्हा गजेंद्र म्हणतो अरे मी ऐकलं होतं कीर्तनात कंपाऊंड मध्ये बसून या जगात देव आहे असं. त्यानं एक कमळाचं फुल उचललं आणि आकाशात फेकलं. जर या जगात देव असेल जर तरची भाषा आहे तर माझ्या रक्षणा करता येईल. काय त्याचा भाव स्वामी. परमात्मा बी लबाडाचाच आहे. हो चांगल्यालाही त्रास देतो तो. जनाबाई येडी नाही पुण्यवंत पाताळ लोकी म्हणायला. जनाबाईनं सारा सातबाराच वाचला त्याचा. चांगल्याला साथ नाही देत तो लवकर. पण पाहणं यानं आयुष्यात देवाचं नाव नाही घेतलं. इतक्या वेगानं आला देव. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. म्हणजे हत्ती म्हणायला किती वेळ लागतो. तर हा शब्द लक्ष्मी मातेजवळ म्हटला आणि ती शब्द गजेंद्राजवळ म्हटला. जसं गजेंद्रानं पाहिलं आणि त्याला काय दिसलं माहिती आहे. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला कैसा गगनी जळकला गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला कैसा गगनी जळकला गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गजेंद्रानं म्हणावं आयुष्यात देवाचं नाव नाही घेतलं पण अंतकाळी मला घेण्याकरता देवाला जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. कितीतरी उदाहरणं मला सांगता येतील कितीतरी. रामायणातलं एक उदाहरण सांगतो सज्जनो. हा रामायणामध्ये एक पक्षी आहे नाव त्याचं जटायू. हा या जटायूचं आणि रामप्रभूचं बाप लेकाचं नातं आहे. बाप लेकाचं नातं आहे. बाप लेकाचं जटायूचं आणि रामप्रभूचं. हो कसं. पियुष रामायण नावाचं रामायण आहे. झालं शेवटचं उदाहरण आहे आपलं. संपला विषय. रामायणांमध्ये अनेक प्रकार आहेत देवा. भरपूर रामायण आहेत. रामायणातले काही काही प्रसंग अजून रामायणकाराला समजत नाही. काही काही रामायणकारांना उमजत नाही. काय आपली ग्रंथ संपदाच एवढी आहे की किती जरी अभ्यास केला तरी माणूस पूर्ण नाहीच. माईबाप ते रामायणातल्या काही काही कथा पण अशा गजब आहेत. मी नेहमी सांगतो राम प्रभूंनी लंकेत जाण्याकरता एक पूल बांधायचा ठरवला आणि पूल बांधण्याच्या आधी म्हणे महादेवाची पूजा करू. महादेवाचं एक शिवलिंग स्थापित करू. मग एक शिवलिंग स्थापित करण्याची इच्छा झाली आणि देवानं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग स्थापित केलं. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव रामेश्वरम. बरोबर माय. ते रामेश्वर ज्योतिर्लिंगाच्या प्राण प्रतिष्ठेला ब्राह्मण कोण होता माहिती आहे तुम्हाला. रावण. म्हणजे महादेवाची प्राण प्रतिष्ठा का बरं करायची. पूल बांधण्याकरता. पूल का बरं बांधायचा. लंकेत जाण्याकरता. लंकेत का बरं जायचं. युद्ध करण्याकरता. युद्ध का बरं करायचं. रावणाला मारण्याकरता. पूजेला कोणाला बोलवता. आलं पाहिजे का रावणानं. अरे पण आला ना तो तरी रावणाला वाईट म्हणता लोक. रावणाला वाईट. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण. हो रावणासारखा विद्वान नाही. रावणासारखा प्रकांड पंडित नाही. रावणासारखी ताकद पण नव्हती. कैलास पर्वत उचलून घ्यायचा रावण. हो रावणात खूप ताकद. असं म्हणतात की एकदा एक फूल कमी पडलं महादेवाच्या शिवलिंगावर वाहण्याकरता तर रावणानं आपलं मुंडकं कापलं आणि महादेवाच्या शिवलिंगावर वाहिलं. आणि असं म्हणतात एक पट दान दिलं की 10 पट मिळतं. तेव्हा देवानं त्याला 10 तोंड दिली बरं का. हा म्हणून त्याला दशानन म्हणतात.
एवढी रावणाची भक्ती, लोक म्हणतात अरे नाही रे, रावण कधी करणार आहे. आमच्या कॉलनीत मी मंदिरात चाललो होतो, एक बाई देव धुत होती, तिच्या घरात कुत्रं घुसलं, तिनं देव धुता धुता गणपती मारून फेकला. आणि रावण, आता काय करू मी, वातावरण बी असं आहे ना. ऐका, मला फक्त एवढं सांगायचं सज्जनो, रावणाला वाईट म्हणायचं काय, ते अशी मजेशीर. ते बिभीषणाला विचारलं, बिभीषणा तू सांग, इकडचा तुला अभ्यास आहे, आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची, ब्राह्मण कोण आणायचा. बिभीषणानं सांगितलं, सध्याच्या स्थितीला वेद शास्त्र संपन्न सर्वेच लावून घेतात, पण प्रकांड पंडित ब्राह्मण एकच, कोण, त्याचं नाव रावण. पण येतील का. पाठवलं ना रावणाकडे, सकाळी प्राण प्रतिष्ठेला यायचंय. ठीक आहे, येतो म्हटला रावण, नाही नाही म्हटलं. सकाळी रावणाचं पुष्पक विमान उतरलं, स्वतः राम प्रभू गेले स्वागता करता, रावणाचं स्वागत केलं. या भूदेवता या, बसण्याकरता आसन दिलं. रामप्रभूंनी हात जोडलेत रावणाला आणि सांगितलं, बरं झालं आपण आलात, महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना करायची. रावणानं विचारलं, ठीक आहे, पूजेकरता कोण बसणार. रामप्रभूनं सांगितलं मी. रावणानं सांगितलं, तुम्हाला बसता येणार नाही. का बरं. 3 लोक फक्त पूजेला बसू शकतात. कोण, ज्याचं लग्न झालं नाही तो, दुसरा ज्याचं लग्न झालंय आणि त्याची बायको त्याच्या सोबत आहे तो, तिसरा लग्न झालंय आणि ज्याची बायको मेली तो. तुम्ही तिघी चौकटीत बसत नाही, कसं शक्य आहे ते. पण राम प्रभू होते ते पण प्रगल्भ बुद्धी. राम प्रभूनं सांगितलं, भूदेवता ब्राह्मण बाबा, आमच्याकडे अयोध्येमध्ये असा नियम आहे, आम्ही ब्राह्मण बाबाला पूजा देत असताना सांगत असतो, ब्राह्मण बाबा ज्या वस्तू आमच्या घरामध्ये भेटतील त्या वस्तू आम्ही तुम्हाला पूजेची सामुग्री देऊ, जी वस्तू आम्हाला भेटणार नाही ती तुम्हाला घेऊन यावी लागेल. हा, रावणानं ऐकून घेतलं आणि रावण म्हटले, ठीक. तो बी रावण होता, आपल्याला एकच डोकं, त्याला 10 होते. तो रामप्रभू पेक्षा 10 पट पुढे होता. रावणानं सांगितलं, ठीक आहे रामप्रभू, जसं तुमच्या अयोध्येत नियम आहे, जे साहित्य यजमानाला भेटलं नाही ते आचार्यांनी घेऊन यायचं, म्हणजे ब्राह्मणाने घेऊन यायचं. पण आमच्याकडे लंकेत असा नियम आहे, ते साहित्य ब्राह्मणाने घेऊन यायचं, पण पूजा संपली की ते साहित्य परत ब्राह्मणाने घेऊन जायचं. सीतामाता सोबत आणल्या होत्या, गाठपलू बांधला आणि प्राण प्रतिष्ठा केली. सुपारी नाही कोसली. बरेच म्हणता घ्या सुपारी कोसून. हा, सुपारीला पाणी सांग बरं, दिन का ती. कमाल आहे राव, काही सांगत. आणि मग बाई जर अशी म्हटली, नवरा काही नाही माय, घेते दगड खोसून, चालीन का. अरे सुपारीवर नाही भागत ते. तेव्हा कस काय ते अवघड आहे. माझा विश्वास नाही बरं का, बायकोच पाहिजे तिथं, सुपारी नको. मुद्दा फक्त एवढा, जाऊ दे, द्या सोडून. मुद्दा फक्त, माझी मर्यादित वेळ संपली. मुद्दा फक्त एवढा आहे की ज्या वेळेला रामप्रभूंचे वडील राजा दशरथ इंद्र दरबारी जायचे, इंद्रासोबत त्यांची मित्रता. एकदा शनिदेवासोबत काहीतरी चर्चा, विचारलं मग कोणाकडून मागायचं. जटायू म्हणे मला देवाकडून मागायचं. दशरथानं सांगितलं माझा देवापर्यंत बशिला आहे, तुला देवाकडनं आणून देईल, काय पाहिजे ते बोल, काय पाहिजे. त्यावेळेला जटायूनं हात जोडले आणि सांगितले, दशरथजी एकच इच्छा आहे. काय. जरी मी पक्षी आहे ना, तरी माझ्या पोटी माणसाच्या बाळाने जन्म घ्यावा आणि त्याच्या मांडीवर माझा जीव जावा. राजा दशरथ म्हटले, शक्य नाही, पक्षाला माणसाचं बाळ होऊच शकत नाही, पण मी तुला वचन दिलंय ते खाली जाणार नाही. रघुकुलातली रीत आहे, जा, मला पहिला पोरगा झाला की मी तुला दत्तक देईन. राजकारणी लोक फार हुशार असतात, मुलगाच नाही तर दत्तक द्यायचा प्रश्नच नाही. पण श्रावण बाळ मारला, यज्ञ केला, पयासदान मिळालं. दशरथ राजाच्या घरी 4 लेकरं जन्माला आली. सर्वात मोठे राजा रामचंद्र. जटायू जे आलेत, अलगत राजा रामचंद्राला पाळण्यासकट उचललं आणि आकाश मार्गाने घेऊन चालले. पण नारदानं थांबवलं. नारदानं सांगितलं, अरे जटायू, तू जर या बाळाला घेऊन गेला ना, हे मरून जाईल. तू पक्षी आहे, हे माणसाचं बाळ आहे, तुझ्याकडे जगणार नाही. एक काम कर, या बाळाला तुझी अमानत, तुझी ठेव म्हणून राजा दशरथाकडे राहू दे. मी साधू या नात्यानं तुला वचन देतो,
तुझा अंतकाळ जवळ आला की तुझं पोरग तुला मांडी देण्याकरता येईल. जी मांडी राजा दशरथाला मिळाली नाही ती मांडी जटायूला मिळाली. आणि ज्या दिवशी जटायूनं राजा रामचंद्राच्या मांडीवर देह ठेवला त्या दिवशी जटायूनं म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. सजनो, आपणही जन्माचं सार्थक करू शकतो. एका चरणावर फक्त बोललो, पण ते कधी संतांकडे गेल्यानंतर, त्या संतांनी सांभाळल्यानंतर. तुकोबाराय म्हणतात माझा स्वानुभव तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. काय भीती होती, न मागता सर्व मिळालं, कसली आली भीती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बरं काय इच्छा होती, यमावर विजय मिळवायचा आणि तो मिळवलाच. काळ आमच्या पुढे बोलू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. मोजून 5 मिनिटात थांबूया. तत्पूर्वी सर्वांना एक विनंती, एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी मुखानं भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, शक्ति मुक्ता बाकी की जय, की जय। सांगितलं की असं वाटतं काहीतरी वर्गणी द्यायला सांगितली की काय, नाही का? टाळ्या अशा इमानदारीत वाजवल्या. आता नका वाजू. टाळ्या अशा इमानदारीत वाजवल्या. सजनो ऐका, आपल्या हातावर आपलं भविष्य राहतं बरं का. या ज्या रेखा असतात ना, ज्या आपली धनरेषा छोटी असली,
आयुष्य रेषा छोटी असली, या सर्व रेषा फक्त दोनच गोष्टीने वाढू शकतात, तिसरी गोष्टच नाही. पहिली गोष्ट कशाने रेषा वाढते माहिती आहे? जर गावरानी गाईचं शेण आपल्या हाताने भरलं तर हस्तरेषा वाढते. आणि दोन, भजनात जर टाळी वाजवली तर हस्तरेषा वाढते. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. बरं ऐका ना, आउट गोईंग आणि इनकमिंग या हाताद्वारेच आहे नाही का? पापही केलं तर हाताने होतं आणि पुण्यही केलं तर हातानेच होतं. आपण जर जोरात टाळी वाजवली तर काय होतं माहिती आहे का? शरीरातलं सारं पुण्य बाहेर, सारं पाप बाहेर येतं आणि हाताद्वारे बाहेर निघतं. कुठे जातं माहिती आहे का? जो टाळी वाजवत नाही ना त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. मग आता तुम्ही इथं आलात, इमानदारीत तर काही टाळी वाजवली नाही. आपण एक नर्मदा मैयेचं छोटंसं भजन म्हणूया. पण महिला पुरुष सर्वांनीच एकदा, जो टाळी वाजवणार नाही, भजन म्हणणार नाही, त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. आता आपलं आपण बघा काय करायचं ते. इमानदारीत महिला पुरुष सर्वांनी दोघं हात वर करायचे. इमानदारी सर्वांनीच. वा, गोड, मस्त मस्त. राहू द्या असे. ते गाडीजवळ उभे असलेले काका, वा वा वा, जमलं ते बरं का. वा वा, दोघे हात राहू द्या असे 2 तास. हात वर करा चांगले. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे मैरे पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा. ज्ञानेश्वर माऊली. नाही का? महाराजांनी फार खडतर प्रवास करून ही परिक्रमा केली. काही काही लोकांची मैयेवर इतकी श्रद्धा आहे सजनो. अरे पायी करणं कठीण आहे. काही काही लोक दंडवती परिक्रमा करतात. नर्मदा मैयेच्या पाण्यामध्ये काय ताकद आहे हे जर मला विचाराल तर मी सांगेल, जिथं विज्ञान थांबतं ना तिथून पुढे आमचं अध्यात्म काम करतं. आज या स्थितीला नर्मदा खंडामध्ये एक संत वास्तव्याला आहेत. त्यांचं नाव आहे दादागुरु. विचार करा, तुम्ही आपण एकादशी इमानदारीत करत नाहीत. किती वर्षापासून हे दादागुरु फक्त नर्मदा मैयेच्या पाण्यावर जीवन जगतायत. अन्न खात नाहीत, ते फळं खात नाहीत, फक्त नर्मदा मैयेचं पाणी पितात. काय ताकद असेल हो त्या पाण्यात, किती ताकद असेल. असे असे प्रसंग आहेत. मला आमच्या महाराजांनी सांगितलंय का मित्रांनी,
की छोटस जर गाव असलं आणि जर परिक्रमावासी आले ना, तर एखाद्याचं घर असतं, शुक्रवारी या घरी नर्मदावासी थांबतील, परिक्रमावासी शुक्रवारी या घरी, शनिवारी त्या घरी, रविवारी त्या घरी. सांगितलं आमची ज्या घरावर नियुक्ती होती, ज्या घरी आम्ही संध्याकाळी थांबणार होतो 5 वाजता, त्या घराच्या ओट्यावर बसलेलो असताना छोटीशी पोरगी 20-22 वर्षाची आली, रोजानं कामाला गेलेली होती दुसऱ्याच्या शेतात, आणि तिच्या घरी आम्हाला त्या दिवशी जेवायचं होतं. तिनं फार प्रेमानं विचारलं, महाराजजी कितनी मूर्ती हो? यांनी सांगितलं 3 मूर्ती है. महाराज, दुसऱ्याकडे 50 रुपये रोजानं कामाला गेलेल्या पोरीनं रात्री 9-9:30 वाजता भरपेट परिक्रमावासी 3 लोकांना जेवू घातलं, जिच्या घरात पूर्ण त्या ठिकाणी सामुग्री जेवू घालण्याचे नसताना सुद्धा. किती श्रद्धावान लोक त्या नर्मदा खंडात राहतात. कधीच एखाद्या आईला जर 4 पोरं असले ना, 4मध्ये एखादा भुकेला झोपतो, पण नर्मदा मैया अशी आई आहे की हजारो परिक्रमावासी तिचे लेकरं परिक्रमा करतात, एकाला सुद्धा भुकेलं झोपू देत नाही. अनेक प्रसंग परिक्रमावासी सांगतील, पण असा प्रसंग कोणी सांगणार नाही की मला खाण्याकरता मिळालं नाही मी भुकेलं झोपलो. अरे खायला मिळालं नाही तर रात्री 12 वाजता मैया येऊन जेवायला देते. काय त्या मैयेत लोक किती श्रद्धा आहे. मी एक महात्मा पाहिलेत, दंडवती करत असताना 70-72 वर्षाची वय असेल, आणि विचारलं, बाबाजी आपकी 70-80 साल की उम्र है और आप ये क्या कर रहे हो? बोले लाला मैया को दंडवती परिक्रमा कर रहा हूँ. विचारलं, बाबाजी आपकी उम्र इतनी हो गई, कब आपकी परिक्रमा पूरी होगी? बोले लाला जब मैं 16 साल का था तब से परिक्रमा दे रहा हूँ, पूरी उम्र परिक्रमा देते देते बीत गई, और अब तो मैंने लिख दिया है कि मैं मर जाऊं, मेरा शरीर गिर जाए तो मुझे दफनाना नहीं, जलाना नहीं, बहाना नहीं, किसी भी गाड़ी को मेरा शरीर बंधवा देना और परिक्रमा मार्ग से घसीटते हुए ले जाना. क्यों? कशा करता बाबा? ते म्हटल्या परिक्रमा मार्गावर राहणाऱ्या किडी किटकुलांना खाण्याकरता माझं शरीर कामी येईल. काय श्रद्धा, काय मैयेवर प्रेम. ते प्रेम एकदा ज्याने अनुभवलं ना, त्याला जगातलं सारं प्रेम फिकं वाटतं. आणि आदरणीय परमश्रद्धेय वेदशास्त्र संपन्न विवेकजी महाराज जोशी महाराजांनी ही परिक्रमा पूर्ण करून अत्यंत आनंददायी प्रवास, आपल्या जीवनाचं सोनं त्यांनी करून घेतलं. परमात्म्याने त्यांना अजून उदंड आयुष्य द्यावं आणि परिवाराची खूप आता सेवा त्यांच्याकडून व्हावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करेल. इथं काही परिक्रमावासी आहेत, बरेच लोक आज कीर्तना करता आलेत. महाराष्ट्रातील एक गोड कीर्तनकार आदरणीय आमचे अनिल महाराज यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर आदरणीय पंकज महाराज यांची उपस्थिती आहे. मला चष्मा नसला की कमी दिसतं, जिथपर्यंत मला दिसतंय आदरणीय माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे बबलू दादा यांची पण उपस्थिती आज कीर्तना करत आहे. आपण सर्व लोक एवढ्या धावपळीच्या काळात अत्यंत वेळात वेळ काढून इथं आलात. तुम्हा सर्वांना खूप खूप साधुवाद देतो. आपल्या जीवनामध्ये काही काम येत नाही सजनो, जोपर्यंत तुमच्या शरीरात ताकद आहे ना तोपर्यंत तीर्थाटन केलं पाहिजे, आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे. आपला देह परमात्म्याच्या कामी कसा येईल, देशाच्या धर्माच्या राष्ट्राच्या कामी कसा येईल याकरता आपण विचार केला पाहिजे. अशीच मी आपल्या सर्वांना प्रार्थना करेन. इथं 4 परिक्रमावासी आहेत, त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. त्यांची नावं देता द्या. ते पुन्हा लॉक झालं बरं का. त्यांचा सत्कार एक छोटासा होईल, नंतर लगेच कार्यक्रमाचा समारोप. खऱ्या अर्थानं आमच्या भावलाल दादांचे खूप मोठे प्रयत्न, कारण दादांकडे आमच्या जोशी महाराजांचं नेहमी येणं आहे. त्यांची एवढी व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा सावखेड्याहून एवढं धावपळ करत ते आले, त्यांनाही खूप खूप साधुवाद. आदरणीय गणेश महाराज, आदरणीय मयूर महाराज ज्यांनी गोड मृदंग वाजवला, त्याचबरोबर भरतभाई आणि निलेश महाराज यांचा सत्कार आपण ट्रॉफी देऊन करणार आहोत. त्यांनी यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. चला पटकन घ्या लवकर.